त्यानंतर बातमी नाशिकची आहे। नाशिक विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीते हे मात्र नकार देताना दिसतायत। महायुतीच्या नेत्यांना मनधरणी करण्यात अपयश आहे। नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे हा सामना रंगणार असल्याचा आता मात्र जवळपास शिक्कामोर्तब होताना दिसतंय। थेट जाऊया नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, या ठिकाणी खरं तर दोनही पक्षाचे म्हणजे भाजप आणि शिवसेना अशा दोनही पक्षाचे संकट मोचक उदय सामंत असू दे, गिरीश महाजन तळ ठोकून बसलेले होते। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होत होता। गीते आपलं ऐकतील आणि अर्थातच पाठिंबा देतील अपक्ष म्हणून असं म्हटलं जात होतं। पण गीतेंच्या मनात नेमकं काय चाललंय? गीते मतावर ठाम असल्याचं कळतंय। काय नेमकं शेवटच्या क्षणी काही मनधरणी करण्यात यश वगैरे शिष्टाई कामी येणार आहे का, की गीते आपल्या मुद्द्यावर मतावर ठाम असतील? लागवी आपण बघितलं असेल तर नाशिकमध्ये आता नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांची काल मनधरणी करण्यामध्ये या दोन्ही नेत्यांना यश आलेले आहे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी काल उमेदवारी माघार घेत खरं तर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही। काल नाशिकमध्ये दोनही संकटमोचक, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत नाशिकमध्ये होते। दोघांनीही गोकुळ गीते यांच्याशी संवाद साधला। खरं तर दिवसभर हे दोघेही नेते नाशिकमध्ये होते, बैठका घेतल्या। मात्र सायंकाळी मुंबईला जाण्याच्या वेळेस मुंबई ओझर विमानतळावर गोकुळ गीते यांची भेट घेतलेली होती, तरी देखील त्यांना या भेटीमध्ये यश आलेलं नाही। कारण गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आणि आत्ता जर बघितलं तर आत्ताची ताजी घडामोड अशी आहे का गोकुळ गीते हे निवडणुकीवर ठाम असल्याने आता नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं आता गोकुळ गीते यांना थांबविण्यासाठी प्रयत्न जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे आता किशोर दराडे हे शिक्षक आमदार आहे आणि नरेंद्र दराडे हे त्यांचे बंधू आहे आणि त्यांच्या बंधूसाठी किशोर दराडे आता मैदानात उतरले असून गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या घरी किशोर दराडे जे आहे आमदार ते दाखल झालेले आहे। आणि गोकुळ गीते यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करा। अगदी महेश, काही सेकंद थांबवते। या घडीला महत्त्वाची बातमी येते मी तुमच्याकडे। नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। नाशिकमध्ये आता मात्र अनेक घडामोडी घडू लागलेल्या आहेत। या घडीची महत्त्वाची ही बातमी, नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे गणेश गीते यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। गोकुळ गीते यांचा पाठिंबा मिळवण्याकरता दराडे हे देखील प्रयत्न करणार आहेत। महेश, अगदी खरं आहे लागवे, आपण बघितलं असेल तर याच कालपासून घडामोडी ज्या आहेत त्या नाशिक पुन्हा एकदा सेंट्रलला आलेल्या आहे आणि विधान परिषदे निवडणुकीवरून हाय व्होल्टेज जो ड्रामा होता तो नाशिकमध्ये माघारीच्या दिवशी रंगलेला होता। त्यानंतर संकटमोचक दोन्हीही नाशिकमध्ये होते, त्यांच्या बैठकांना यश आलं नाही। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये यश आलं नाही आणि गोकुळ गीते आपण निवडणुकीवर ठाम असल्याचं सांगितल्यानंतर आता नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे हे गणेश गीते यांच्या घरी दाखल झालेले आहे आणि गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा या मागणीसाठी खरं तर ते त्यांची भेट घेणार आहे। त्यामुळे या भेटीमधून गोकुळ गीते हे थांबण्याचा विचार करता का किंवा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर दोन्ही संकटमोचकांना यश आलं नाहीये, त्याच्यामुळे किशोर दराडे यांच्या प्रयत्नांना किती यश येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच हे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।